बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासात दमदार पावसाची नोंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। खामगाव परिसरात काळ्या मातीचे पूजन करत बळीराजाने उत्साहात कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे। रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्याने चिंतेत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर पावसाने दिलासा दिला आहे। गेल्या 24 तासात घाटाखालच्या खामगाव परिसरात 30.02 मिलीमीटर तर एकूण 47.04 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुरलेल्या या पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे। सकाळ होताच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या काळ्या मातीचे पूजन करून चांगल्या उत्पन्नासाठी प्रार्थना केली आणि कपाशी लागवडीला उत्साहात सुरुवात केली। खामगाव तालुक्यातील शिरसगाव देशमुख परिसरातील शेतकरी विनायक टिकार यांच्यासह अनेक शेतकरी आता नव्या आशेने शेतात उतरले आहेत। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले असून आता पुढील काही दिवस मान्सूनची साथ कायम राहावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। 2 दिवस पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली, समर्थ साथ दिली आणि त्यामुळे आता आमच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची सुरुवात केलेली आहे। कोरडवाहू शेतकऱ्यांना मी हेच सांगू शकतो की हा पाऊस सर्वत्र सारखा पडलेला नाही, कुठे कमी जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे त्यांनी येणाऱ्या पावसाची चाहूल घ्यावी, पावसाचे अंदाज घ्यावे आणि त्याप्रमाणे आपल्या शेतीच्या पेरणीचं नियोजन करावं, जेणेकरून दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर बळीराजांवर ओढवणार नाही।